नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल डुबे आपले स्वागत करते आमच्या तांत्रिक क्षेत्रामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला मुद्दे सोयाबीन बाजारभाव। सोयाबीन बाजारभाव बोलायचं जर झालं तर पहिला मुद्दा म्हणजे सरकारचं धोरण काय। सरकारच्या धोरणामध्ये कधीही शेतकऱ्यांचा फायदा बघितला जात नाही। त्यामध्ये सोयाबीन पेंड असेल तिचा निर्यातीचेही निर्णय जर आपण बघायला गेलो तर कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने असत नाहीत। किंवा पाम ऑइल असेल, पाम ऑइल मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं, त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव 200 ते 300 रुपये क्विंटल मागे हे दबावत आहेत। त्याचसोबत दुसरा मुद्दा म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये यंदा सोयाबीनचे बाजारभाव गेल्या 2 ते 3 वर्षाच्या तुलनेत भरपूरच कमी आहेत। कारण आता बुशेलचा जर विचार केला, प्रति बुशेल तर आपण $13.14 एक बुशेलची किंमत आहे, ती $13.50। तर ते दबावत असण्याचं प्रमुख कारण म्हणजे ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन। ब्राझीलमध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन हे दरवर्षीच्या तुलनेत वाढणार आहे। त्याच्यामुळे सोयाबीन दर हे दबावात राहणारच आहेत। 53-54 रुपयाच्या पुढे सोयाबीन बाजार जाण्याची शक्यता दिसतच नाही, कारण 53-54 रुपये इलेक्शन होईपर्यंत बाजार जाणार नाही। आपण 50 रुपये प्लस बाजार झाले तर सोयाबीनची विक्री थोडी आपण करून टाकावी। आपले बाजारभाव 50 रुपयापर्यंत जायला पण जानेवारीची एंड येण्याची शक्यता आहे। जानेवारी एंडिंगपर्यंत ही 50चे भाव आपल्याला बघायला मिळणार नाही। कमीत कमी 17 ते 18 दिवस हे बाजारभाव 45,4,500 रुपये क्विंटल ते 4,800 रुपये क्विंटलच्या दरम्यान राहतील। तिथून पुढे थोडंफार सुधारणा आपल्याला बघायला भेटू शकते। बघायला भेटलं म्हणजे मिलला ज्या आता आवक जर बघायला गेली तर आज दररोजच्या दिवशी तर 1.60 लाख पोते आपले 50 किलोचे पोते हे मार्केट समित्यांमध्ये येत असतात। संपूर्ण भारताचा विचार जर केला तर आता बाजार समित्यांमध्ये आवक जर बघितलं तर 1.60 50 किलोची पोती आवक सरासरी रोजची होत असते। म्हणजे तेवढी आवक ही मिलांसाठी भरपूर प्रमाणात आहे। आवक काही कमी नाही, किंवा यावर्षी आपण बघितलं पाऊस कमी पडला त्याने उत्पादन कमी झालं, पण आवक दरवर्षीप्रमाणेच मार्केट समित्यांमध्ये येत आहे। त्यामुळे ही आवक थोड्या प्रमाणात कमी होईपर्यंत 50 रुपयाचे भाव जाण्याची शक्यता कमी आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनी विचार करून 50 रुपये भाव आल्यानंतर सोयाबीन न ठेवता, वजन न घटवता सोयाबीन विकून आपली काय असेल ते, समजा आपण बाजार तर 50च्या पुढे 53-54च्या पुढे जाणार नाही, तो बाजारभाव बघून विकलं तर शेतकरी चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतो सोयाबीनमध्ये। अशाच प्रकारच्या बाजारभावाच्या अभ्यासासाठी किंवा विक्रीसाठी आपण आमचं चॅनल आताच फॉलो करा, सबस्क्राईब करा। आपल्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण किंवा एकदम 100% खरी असलेली माहिती आपण आपल्यापर्यंत आणत आहोत।